नमस्कार. भूकबळीसाठी या देशात प्रार्थना कधीच झाली नाही. वर्ल्ड कप इतक्या शुभेच्छा आम्ही सैनिक शास्त्रज्ञांनाही दिल्या नाहीत. मिस वर्ल्ड ऑस्कर वनडेसाठी देशप्रेम भलतंच उतू जातं. तुमच्या माझ्या रोजच्या जगण्यात हे सारं कुठे जातं, असा परखड सवाल आपल्या लेखणीतून, कवितेतून व्यवस्थेला विचारणारे हेरंब कुलकर्णी सर, एक हाडाचे शिक्षक, एक मुख्याध्यापक, व्यवस्थेच्या अनेक गंभीर समस्यांविषयी सातत्यानं चळवळ करणारे, सातत्यानं प्रश्न उपस्थित करणारे आणि फक्त समस्या दिसली तर त्याच्याकडे न पाहता त्याचं संशोधन करून तो पूर्ण अभ्यास, पूर्ण मांडणी ही व्यवस्थेच्या समोर, समाजासमोर करणारे हेरंब कुलकर्णी सर आज आपल्या सोबत आहेत. खरं तर संपूर्ण महाराष्ट्राला सरांचा परिचय करून द्यावा असं खरंच काही वाटत नाही, कारण सरांचं कार्य आपल्या सगळ्यांनाच ज्ञात आहे. एक वैचारिक लेखक म्हणून सुद्धा आपण त्यांच्याकडे पाहतो. अनेक पुस्तकं सुद्धा त्यांनी लिहिली. आमच्या शिक्षणाचं काय, कॉमन मॅन सारखी कविता संग्रह लिहिला, जी कृष्णमूर्ती आणि कृष्णमूर्ती स्कूल्स, परीक्षेला पर्याय काय, बखर शिक्षणाची, शाळा हे शिक्षण आहे, आणि 6वा वेतन आयोग काय खरे आणि काय खोटे, माझी शिक्षण परिक्रमा, यासारख्या अनेक पुस्तकांचं लेखन सुद्धा केलं. आणि अलीकडेच त्यांचं बालविवाह या नावानं, बालिका विवाह अशा नावानं एक पुस्तक अलीकडेच प्रसिद्ध झालेलं आहे. मुख्यत्वे सरांचं काम हे अनेक क्षेत्रामध्ये आहे, पण त्याची जी काही भिस्त आहे ती सामाजिक क्षेत्राचीच आहे आणि त्याचं मूळ सुद्धा आहे. सर, आपलं सकलम या आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत आहे. सर, आता पावसाळा संपलेला आहे एकंदरीत, आणि आपण पाहतोय की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा काही गोष्टी असतात, कारखाने सुरू होत आहेत. आपण ज्या शिक्षण व्यवस्थेमध्ये काम केलं तिथं शिक्षण व्यवस्थेच्या बाहेर राहणारी मुलं जे आहेत त्यांच्यासाठी आजची परिस्थिती काय आहे? कारण आता बीड असेल, नंदुरबार असेल, उस्मानाबाद असेल, अगदी कर्नाटकातून ऊसतोड कामगार येतात. या मुलांच्या शिक्षणाच्या व्यवस्थेच्या संदर्भात आपलं मत काय आहे आणि सध्या स्थिती काय आहे याची? शालाबाह्य मुलांची स्थिती अजूनही गंभीर आहे. या देशामध्ये आजही बालकामगार असतील, बालवेश्या असतील, रस्त्यावर राहणारी मुलं असतील, अशा अनेक प्रकारचे मुलं आज शिक्षणाच्या प्रवाहाबाहेर आहेत. पण तुम्ही जो उल्लेख केला तो स्थलांतरित मजुरांची जी मुलं आहेत, तर त्यांच्या शिक्षणासाठी अजून तसं भरीव असं काही घडलं नाही. म्हणजे मागच्या जनगणनेमध्ये साधारणपणे 14 कोटी कामगार या देशामध्ये स्थलांतर करतात, इंट्रास्टेट आणि इंटरस्टेट, एका राज्यातून दुसऱ्या राज्यात आणि राज्यातल्या राज्यात. महाराष्ट्रामध्ये सुद्धा ही संख्या किमान 30 ते 50 लाखाच्या आसपास असू शकते. प्रामुख्याने ऊसतोडी कामगार, वीटभट्टी मजूर, बांधकाम मजूर, दगडखाण मजूर आणि आदिवासी भागातून बागायती पट्ट्यात होणारं स्थलांतर, असं विविध प्रकारचं स्थलांतर महाराष्ट्रामध्ये आहे. पण यांच्या मुलांच्या शिक्षणाची काळजी मात्र सरकार करत नाही, किंबहुना त्याच्यासाठी काहीच घडलं नाही असं मला खेदानं म्हणावंसं वाटतं. म्हणजे आज ऊसतोडी कामगार बीड जिल्ह्यातून किंवा मराठवाड्यातून तुमच्या या सगळ्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये येतात, तर काय व्यवस्था आहे? म्हणजे कोणत्या गावातून स्थलांतर होते हे तुम्हाला माहीत आहे, पण तिथे तुम्ही एक वसतिगृह बांधू शकले नाहीत अजून. किंवा कारखान्यावर आल्यानंतर ती मुलं तिथल्या जवळच्या शाळेत जातात का हे पाहणारी यंत्रणा तुमची नाही, कारखाना ती जबाबदारी घेत नाही. एक शाळा कारखान्यावर उभी करणं आणि ती मुलं सगळी त्या शाळांमध्ये पाठवणं हे इतकं अशक्य काम आहे का? पण तरीसुद्धा ते जिथून येतात तिथे त्यांची काळजी कोणी घेत नाही, आणि जिथे जातात तिथे त्यांची काळजी घेत नाही. वीटभट्ट्या तर फार आतमध्ये असतात, छोटे छोटे असतात, ती मुलं शाळेत कशी आणायची हा महत्त्वाचा प्रश्न आहे. बांधकामाच्या साईट तर शहरामध्ये आज इतक्या मोठ्या प्रमाणावर वाढल्यात की सेवा क्षेत्र सोडून दुसरं काहीच आपल्याकडे सध्या घडत नाही. ते बांधकाम मजुरांची जी मुलं आहेत त्यांच्यासाठी काहीच होत नाही. परराज्यातून महाराष्ट्रामध्ये स्थलांतर होऊन आलेली जी मुलं आहेत, तर त्यांच्यासाठी सुद्धा त्यांच्या भाषेतली ज्या शाळा काढल्या पाहिजेत त्या पण आपण काढत नाही. आणि त्यामुळं स्थलांतरितांच्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न सरकारने वाऱ्यावर सोडून दिला आहे, असं अत्यंत दुःखाने म्हणावंसं वाटतं. अगदी. सर, खरं तर इतक्या वर्ष आपण शिक्षण क्षेत्रामध्ये सेवा केली, सर्व गोष्टी सुरू होत्या, सगळ्या आपली ओळख संपूर्ण महाराष्ट्राला आहेच. प्रश्न असा आहे की या संपूर्ण व्यवस्थेमध्ये बदललेली शिक्षण व्यवस्था
आणि त्याच्यामध्ये जो शिक्षक असतो, म्हणजे APJ अब्दुल कलाम असं म्हणतात की बाबा या देशाचं भविष्य हे कुठल्या राजकीय व्यासपीठावरती किंवा बाहेर कुठे घडणार नाही, तर शाळेच्या 4 भिंतींच्या आत ते साकार होणार आहे. आत्ताची जिल्हा परिषदांची ज्या शाळा आहेत त्याची अवस्था काय आहे आणि शिक्षण व्यवस्थेचं जे काही वास्तव आहे त्याच्याबद्दल आपलं काय मत आहे? आपल्याकडे दोन प्रकारचं वास्तव आहे. म्हणजे दत्ता वारेसारखा एखादा शिक्षक, रणजित डिसलेसारखा शिक्षक एकदम जागतिक स्तरावर जातो आणि अशी शाळा असते की तिथे मुलांना लिहिता वाचताच येत नाही. आणि दुर्दैवानं त्या प्रयोगशील शिक्षकांच्या नावाखाली संपूर्ण व्यवस्था सुधारली अशा पद्धतीचा एक खोटा शाबासकी आपणच आपल्याला देतो. तर मला असं दिसतंय की मी जेव्हा शाळा हे शिक्षण नाही पुस्तक लिहिलं तर त्यापेक्षा नक्कीच सुधारणा झालेली आहे. म्हणजे शिक्षक टेक्नोसेवी झालेले आहे, शिक्षकांमध्ये एक समज वाढलेली आहे किंवा तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणावर शाळांमध्ये वाढलेला आहे. पण असं काम करणारा जो शिक्षक वर्ग आहे हा पुन्हा मर्यादितच आहे. तो 25%च्या आसपास प्रगत शैक्षणिक महाराष्ट्रात होता तसंच आहे. आणि बहुतेक शाळांमध्ये मात्र आजही मुलांना लिहिता वाचता येत नाही, ही वस्तुस्थिती आहे. आणि मग इंग्रजी शाळांचं जे स्तोम माजलेलं आहे त्याला पुन्हा ही नाराजी कारणीभूत आहे की मोठ्या प्रमाणावर म्हणजे पालकांच्या मनामध्ये क्रेज आहेच, पण शाळांमध्ये मुलांना लिहिता वाचता येत नाही ही वस्तुस्थिती नाकारण्यात अर्थ नाही. मी 9वी-10वीच्या वर्गामध्ये सुद्धा 511 ही संख्या 5011 अशी लिहिलेली बघितलेली आहे. आणि हायस्कूल म्हणजे आपण फक्त जिल्हा परिषदला टार्गेट करतो, पण खाजगी शाळांमध्ये सुद्धा लेखन वाचनाची स्थिती चांगली नाही. आणि शहरी भागातल्या काही शाळा आणि ग्रामीण भागातल्या धडपड करणाऱ्या काही शाळा जर सोडल्या तर बहुसंख्य शाळांमध्ये मुलांची जी काही प्रगती आहे ती स्थितीवादी प्रकारची आहे. आणि मग अशी मुलं फारशी पुढे वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धांना तोंड देऊ शकत नाही आणि तीच मुलं ड्रॉपआउट होतात. हे आजचं शिक्षणाचं वास्तव आहे. पण असं बोलल्यानंतर अनेकांना झटका येतो की तुम्ही शिक्षण व्यवस्थेवर टीका करता, शिक्षकांवर टीका करता, पण वस्तुस्थिती नाकारण्यात अर्थ नाही. लिहिता वाचता येत नाही ही संख्या आजही महाराष्ट्रात मोठी आहे आणि त्याच्याबद्दल मात्र धोरण म्हणून काहीच होत नाही. खरं तर मग यामुळेच कुठेतरी सरकारी शाळा ज्या आहेत त्या कुठेतरी बंद पडत आहेत, भग्न अवस्थेत निघाल्या आहेत, खाजगीकरण वाढलेलं आहे एकंदरीत. तर मी तुमच्या एका गोष्टीकडे येणार आहे जिथं तुम्ही एक ठामपणे भूमिका घेतली, शिक्षक म्हणून भूमिका घेतली. याचं फार आश्चर्य पण आहे आणि कुतूहल सुद्धा आहे. 5व्या वेतन आयोगाला तुम्ही विरोध केला. एकीकडे सगळे शिक्षक वेतन आयोग वाढावा म्हणून आंदोलन करतात आणि एक तुम्ही आहात की 5व्या वेतन आयोगाला थेट विरोध करता. काय म्हणत? हो, मी 5व्या वेतन आयोगाला विरोध केला होता. दुर्दैवाने सरकारने ते माझं म्हणणं स्वीकारलं नाही किंवा त्यानंतरच्या प्रत्येक आयोगाला मी विरोध करत आलेलो आहे. 6व्या वेतन आयोगाविरुद्ध आम्ही हायकोर्टामध्ये केस टाकली होती, नागपूरच्या हायकोर्टामध्ये. 7व्यालाही विरोध केला, आता 8व्यालाही विरोध करू. पण ते काय ओरडल्याचं समाधान मिळतं, कारण शासनच ते द्यायला बसलेलं आहे, त्यामुळे ते आमच्या म्हणण्याला काही फार अर्थ उरत नाही. माझे तर 2 मुद्दे होते की मुळात माझं शिक्षकांच्या वेतन आयोगाबद्दल माझं म्हणणं नव्हतं, तर एकूणच शिक्षक वेतनावरचा जो खर्च आहे हा महत्वाचा मुद्दा होता. माझे 2 मुद्दे होते. पहिला मुद्दा हा होता की शासन त्याच्या एकूण उत्पन्नापैकी जर 55-60% वाटा जर पगारावर खर्च करणार असेल तर मग विकासाला किती पैसे उरणार, हा पहिला मुद्दा होता. म्हणजे आज सुद्धा महाराष्ट्रामध्ये 55 ते 60% रक्कम ही फक्त पगार पेन्शन यासाठी जाते, व्याजदरावर मोठी रक्कम जाते आणि उरलेल्या रकमेत भ्रष्टाचार होऊन अत्यंत कमी रक्कम गरिबांसाठी जाते. दुसरा मुद्दा माझा हा होता की जर कर्मचाऱ्यांची संख्या एकूण लोकसंख्येमध्ये जर 7 ते 8% आहे तर मग त्यांच्यासाठी 60% तुम्ही जर खर्च करणार असाल तर मग उरलेले 55% शेतकरी असतील, 10% दलित असतील, 8% भटके विमुक्त असतील, तर यांच्यासाठी काय, म्हणजे जे बहुसंख्य आहे त्यांच्यासाठी तिजोरीच उरत नाही, हा एक दुसरा मुद्दा होता. आणि तिसरा मुद्दा हा होता की जो सर्वसामान्य माणूस आहे तो आणि कर्मचारी यांच्या पगारामधली जी तफावत आहे ती खूप भयानक आहे. म्हणजे समजा आज प्राध्यापकांचा पगार घेतला तर आज अगदी 2.5-3 लाखाच्या आसपास प्राध्यापकांचे पगार आहेत. आणि मी मध्यंतरी गडचिरोली जिल्ह्यात गेलो होतो तर बाईचा जो रोज आहे मजुरीचा तो 120 रुपये. आता कुठे 120 रुपये आणि 2 लाख रुपये जर 2,10,000 वगैरे जर असेल तर साधारणपणे दिवसाचे 7,000 रुपये झाले. आता दिवसाला 7,000 आणि दिवसाला 120 रुपये ही तफावत काय आहे? म्हणजे ज्या देशामध्ये महात्मा गांधींचं नाव घेतलं म्हणता किंवा सर्वांचा दर्जा समान असेल तर हा दर्जा आहे का? क्लास 1 अधिकारी, प्राध्यापक यांचे पगार आणि रोजगार हमीचे मजुरांचे दर, तर ही जी तफावत आहे काही शेकडो पटींची तुम्ही जी तयार करून ठेवलेली. महात्मा गांधी असं म्हणायचे किंवा लोहिया असं म्हणायचे की 1:10 एवढीच विषमता असली पाहिजे, की पगारातली जी तफावत ती 1:10 असली पाहिजे. आज तुम्ही कुठे 120 आणि कुठे 7,000. जर तुम्ही इतक्या मोठ्या तफावती 70 पटीच्या जर तयार करणार असाल
तर ह्या देशाला तुम्ही कुठे नेणार आहात? आणि म्हणून माझी पॅकेज संस्कृतीला सुद्धा विरोध आहे की मुळातच सरकारनं खाजगी पगार असो किंवा सरकारी पगार असो याच्याबद्दल एक भूमिका घेऊन त्याच्यातली अंतर फारसं राहणार नाही यासाठी प्रयत्न केले पाहिजे. नक्की. सर, मला आठवतं की तुम्ही एका लेखात पण लिहिलं होतं, 2003ची मला वाटतं घटना आहे. तुम्ही शिक्षक होता त्या ठिकाणी आणि एका तुमच्याच वर्गातल्या एका मुलगी 2-3 दिवस गैरहजर होती. त्यावेळी तुम्ही चौकशी केलं तर तिचं लग्न आहे असं कळालं आणि त्यावेळी तुम्ही ते पत्र वगैरे लिहिलं आणि ते लग्न मोडलं आणि त्याच्यानंतर ती 3-4 दिवसानं ज्यावेळी तिची आई तिला घेऊन आली त्यावेळी तुम्ही तिला विचारलं होतं की काय झालं, लग्नाचं काय झालं? त्यावेळी ती म्हणली होती की मुडद्यानं कुठल्या तरी हे केलं. काय होतंय की ह्या बालविवाहाची समस्या फार आहे, कारण लोक आता फक्त बलात्कार, अत्याचार किंवा छेडछाड इथपर्यंत चर्चा करतात. एक बालविवाह ही सुद्धा गंभीर समस्या आहे. अलीकडे तुम्ही संशोधन आपल्या देशामध्ये सनसनाटी काही घडलं तरच आपल्याला तो प्रश्न वाटतो. खरं. म्हणजे समजा स्त्रियांचे प्रश्न म्हणजे आपल्याला काय वाटतात की बलात्कार हा स्त्रियांचा प्रश्न आहे, विनयभंग हा स्त्रियांचा प्रश्न आहे, भ्रूण हत्या हा स्त्रियांचा प्रश्न आहे, हुंडाबळी हा स्त्रियांचा प्रश्न आहे. हे प्रश्न गंभीरच आहे, त्याचं गांभीर्य मी मुळीच कमी करत नाही. पण समाज किंवा मीडिया जो आहे तो त्याच्याभोवती फिरत राहतो. म्हणजे आज शाळेतून समजा 50% मुली गळती होत आहेत, ड्रॉपआउट होत आहेत. या ड्रॉपआउट हा आम्हाला इश्यू वाटत नाही. तर कौटुंबिक हिंसाचारामध्ये स्त्रीचं जे मरण होतं तो आपल्याला इश्यू वाटत नाही. स्त्रियांचा रोजगार नाहीये याच्याबद्दल आपल्याला इश्यू वाटत नाही. मला असं वाटतं की हे जे सायलेंट इश्यू आहेत, हे सायलेंट इश्यू जास्त तितकेच गंभीर आहेत या प्रश्नांमध्ये. तर बालविवाह हा त्यातलाच एक विषय आहे. मी जेव्हा जेव्हा बालविवाहावर बोलतो तेव्हा अनेक लोकांना असं वाटतं की हा काहीतरी मागच्या शतकातला विषय होता. ते लहान मुली साड्या घातलेल्या ज्या टीव्ही सिरियल असतात तर त्यांना असं वाटतं ते 18व्या शतकात होतं. म्हणजे बालविवाह पुस्तक लिहिल्यानंतर मला निम्म्या लोकांनी प्रश्न विचारला की काय आहेत अजून बालविवाह? म्हणजे त्यांना असं वाटतं कुठतरी आदिवासी भागात कुठतरी खेड्यापाड्यात लग्न होत असतील. तर मी आपल्याला गंभीरपणे सांगतो की देशातील सर्वात जास्त बालविवाह होणारे जे 70 जिल्हे आहेत त्यातले 17 जिल्हे महाराष्ट्रात आहेत आणि त्यातले सगळे जिल्हे मराठवाड्यात आहेत. मराठवाड्यातल्या आज प्रत्येक जिल्ह्यातल्या बालविवाहाचं प्रमाण 30%च्या पुढे आहे. आणि महाराष्ट्रासारखं जे पुरोगामी राज्य आहे, मी कोल्हापूरमधून बोलतोय की ज्या ठिकाणी पुरोगामित्वाची खऱ्या अर्थानं पताका शाहू महाराजांनी लावली, त्या महाराष्ट्रामध्ये आजही 22% बालविवाह होतात. हा सरकारी आकडा आहे, म्हणजे 10 वाढवायला हरकत नाही अजून. म्हणजे 30 ते 32% बालविवाह आजही महाराष्ट्रामध्ये होतात. म्हणजे 3 ते 4 लग्नांपैकी 1 लग्न बालविवाह आहे आज महाराष्ट्रामध्ये. म्हणजे 4 लग्न जर लागले तर त्यातलं 1 लग्न बालविवाह आहे. आणि बालविवाह सर्व जातीत होतात, सर्व गावांमध्ये होतात, सर्व समाजांमध्ये होतात आणि गरिबांमध्ये पण होतात आणि श्रीमंतांमध्ये सुद्धा होतात. पण हा प्रश्नच आम्हाला पोहोचलेला नाही. म्हणजे मी नेहमी असं म्हणतो की प्रश्नांची उत्तरं सोडा, आज प्रश्नच कसे पोहोचवायचे हाच मोठा प्रश्न आहे. प्रश्नच कसे पोहोचवायचे हाच मोठा प्रश्न आहे. आणि म्हणून बालविवाहाचा प्रश्न पोहोचवणं हे मला जास्त महत्त्वाचं वाटतं. मी शिक्षक झाल्यानंतर मला हे जास्त जाणवत राहिलं. मी सर्व शिक्षा अभियानमध्ये काम करताना काही हायस्कूलला भेटी दिल्या होत्या. तर 9वीच्या वर्गामध्ये मला 72 मुली अशा सापडल्या होत्या की ज्यांचे बालविवाह झाले आणि कॅटलॉगला नाव आहे. तर शिक्षकही घाबरायची ती माहिती द्यायला त्या काळामध्ये. पण याला तोंड फोडावं लागेल. पण मराठीमध्ये याच्यावर एकही पुस्तक नव्हतं, म्हणून मी अलीकडे त्या विषयावर बालविवाह नावाचं पुस्तक मधुश्री पब्लिकेशन कडून प्रसिद्ध केलं. आणि त्या पुस्तकामध्ये मी त्यासाठी राजस्थानमध्ये जाऊन आलो, तेलंगणासारख्या राज्यात जाऊन आलो, बिहारमध्ये जाऊन आलो आणि महाराष्ट्रातल्या विदर्भ मराठवाड्यातल्या प्रत्येक जिल्ह्यात मी फिरून बालविवाहाचं वास्तव मी समजावून घेतलं. तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की आज ठीक आहे 6-7 वर्षाच्या मुलीचं लग्न कोणी करत नाही, पण आजही 13 ते 17 या वयोगटामध्ये मोठ्या प्रमाणावर बालविवाह होतात. मागच्याच आठवड्यामध्ये आमच्या तालुक्यामध्ये मी जिथं राहतो तिथं एकाच दिवशी 2 बालविवाहाचे गुन्हे आम्ही नोंदवले. इतकं हे प्रकरण गंभीर आहे. बालविवाहाची कारणं जी आहेत तर ती कारणं अनेक आहेत. म्हणजे स्थलांतरित मजुरांचा जो आपण आता पहिला विषय घेतला, तर स्थलांतरित मजुरांमुळे बालविवाह, त्या कुटुंबात बालविवाह होतात. गरिबी हे त्याचं कारण मला फसवं वाटतं. याचं कारण असं की मग मुलाचं का नाही बालविवाह करत, मुलीचाच का करतात? तर मुलीकडं आपला बघण्याचा जो पारंपरिक दृष्टिकोन आहे, मुलगी म्हणजे परक्याचं धन किंवा ती काय तिचं वय वाढलं की आपल्याला कुठेतरी देऊन टाकायचं आहे, तर ती एक त्याच्या मागे दृष्टिकोन आहे. किंवा मुलींची सुरक्षितता हे पण त्याचं कारण आहे. आज हे मुलींवर अत्याचार होतात, त्यामुळे मग कशाला मुलीची काळजी करायची. आंतरजातीय विवाह आपल्या मुलींनी करू नये म्हणून सुद्धा बालविवाह लावले जातात. म्हणजे कसं की समजा एखाद्या मुलीचं एका मुलावर प्रेम आहे तर मग ते पळून जातील म्हणून मग त्या मुलीचं लग्न करून टाकायचं आणि तिचं लग्न झालं की तिच्या 10 मैत्रिणींचे पण लग्न होतात. तर अशा याच्यामध्ये असं होतंय की बालविवाहाच्या संदर्भामध्ये धोरण त्याचं काहीतरी ठरायला पाहिजे. शासनाने त्याच्याबद्दल गांभीर्य
घेण्याची गरज आहे. आणि हा एक महाराष्ट्रातला अनॲड्रेस्ड इश्यू आहे असं माझं म्हणणं आहे. पश्चिम बंगालमध्ये पण तुम्ही लिहिलं होतं की पश्चिम बंगालमध्ये याचं तर भीषण वास्तव आहे. नेमकं काय होतंय पश्चिम बंगालमधून? पश्चिम बंगालमध्ये बालविवाह झालेल्या मुलींना पारू असं म्हणतात. हम्म. आणि तिथे असं दलाल तयार झालेले आहेत की ते दलाल गावागावात जातात, तिथे राहतात, हा. तिथल्या तरुण लहान मुलींना जाळ्यामध्ये फसवतात, त्यांच्या वडिलांकडून त्यांच्याशी लग्न करतो अशा पद्धतीचं आमिष त्यांना दाखवतात आणि हनीमूनला जाऊ म्हणून मुंबईला आणून त्यांना वेश्या व्यवसायात विकून टाकतात. अशा मोठ्या प्रमाणावरच्या पश्चिम बंगालमधल्या मुली आज महाराष्ट्रामध्ये किंवा इतरत्र कलकत्त्याला वेश्या व्यवसायामध्ये विकल्या गेलेल्या आहेत. आणि म्हणून कौटुंबिक हिंसाचार म्हणजे बालविवाहाच्या प्रश्नाचं वैशिष्ट्य काय माहिती का, की तो सगळ्या प्रश्नांशी जोडलेला आहे. म्हणजे आज लहान मुली वेश्या व्यवसायात विकण्याचा संबंध बालविवाहाशी आहे. माता मृत्यू जे आहे तर माता मृत्यूचं प्रमाण कोणत्या कशामुळे वाढलंय, ते बालविवाहामुळे वाढलेलं आहे. कुपोषित मुलांचा प्रश्न कशामुळे निर्माण झालाय, बालविवाहामुळे झालाय बऱ्यापैकी. की कुपोषित जी मुलं आहेत ती कुणाची आहेत बऱ्यापैकी, तर ती बालविवाह झालेल्या मातांची असतात. कौटुंबिक हिंसाचाराचे केसेस, ती जी मुलगी लहान असते तर तिला मारहाण होते, तिला वाईट वागवलं जातं घरामध्ये, तिला त्रास दिला जातो, तिला सोडून दिलं जातं, तिला परित्यक्त केलं जातं, हे पण कारण बालविवाहाचं आहे. विधवा प्रश्नामध्ये बालविवाह झालेली मुलगी जेव्हा विधवा होते तेव्हा तिचं शिक्षण नसतं, वय लहान असतं, तिला मोठी मुलं असतात, त्यामुळे तिचे प्रश्न गंभीर होतात. आणि शिक्षणाचा ड्रॉपआउट जो आहे, हा ड्रॉपआउटचा प्रश्न पुन्हा बालविवाहाशी संबंधित आहे, कारण 8वीतल्या मुलीचं लग्न झालं तर तो ड्रॉपआउट होतो. आणि म्हणून बालविवाहाचा प्रश्न तुम्ही जोपर्यंत सोडवत नाही तोपर्यंत विधवांचा प्रश्न सुटणार नाही, शिक्षणाचा प्रश्न सुटणार नाही, माता मृत्यूंचा प्रश्न सुटणार नाही, कुपोषणाचा प्रश्न सुटणार नाही, या मुलींच्या विक्रीचा प्रश्न सुटणार नाही. म्हणून अनेक प्रश्नाचं मूळ आहे बालविवाहात असल्यामुळं बालविवाहाच्या प्रश्नावर प्रत्येक जिल्ह्यामध्ये काम व्हायची गरज आहे. अगदी. तुम्हीच उल्लेख केला आता सर की सगळ्यात म्हणजे की विधवांचा प्रश्न, ज्या कोल्हापूरमध्ये आपण आहोत, तुम्हाला आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे की शाहू महाराजांनी आपल्या बहिणीचा, त्यावेळी विधवा बहिणीचा पुन्हा पुनर्विवाह केला आणि एक नवा संदेश जगाला दिला, एक नवी क्रांती, विचारांची क्रांती होती. आज तुम्ही संपूर्ण महाराष्ट्रावर आणि आणखीन अनेक राज्यांमध्ये सुद्धा एकल महिला समिती स्थापन केली, एकल महिलांच्या विषयी काम करत आहात संपूर्ण याच्यामध्ये. एकल महिलांचं सध्या महाराष्ट्रातलं वास्तव काय आहे? फार महत्वाचा माझ्या जिव्हाळ्याचा प्रश्न तुम्ही विचारला. भारतामध्ये 2011ला जी जनगणना झाली त्या जनगणनेमध्ये भारतामध्ये किती एकल महिला असाव्यात? 7,30,00,000. मग त्या कितीमध्ये समजा 1,20,00,000 काहीतरी तेव्हा आपला 120 कोटी तेव्हाची लोकसंख्या जर धरली तर 60 कोटी महिलांमध्ये 7 लाख आहेत, 7 कोटी आहेत. म्हणजे 60 कोटीत 7 कोटी पकडावे लागतील आपल्याला, बरोबर, महिलांमधली संख्या. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये 54 लाख एकल महिला या 2011च्या जनगणनेमध्ये आहे. आता जनगणना होऊन 14 वर्ष झालेली, मध्ये कोविड सारखा मोठा येऊन लाखो लोकांचे बळी घेऊन गेलेला आहे. दारूमुळे मरणाऱ्यांची संख्या वाढली, कॅन्सरमुळे मरणाऱ्यांची संख्या वाढली, रस्ते अपघाताचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले. हे सगळं बघता माझा असा अंदाज आहे की आज जर पुन्हा जनगणना झाली तर महाराष्ट्रामध्ये ही संख्या 80 लाखापेक्षा जास्त निघेल. याला एक आधार मी आपल्याला असं देतो की आमच्या विनंतीबरोबर अहमदनगर जिल्हा परिषदेने एकल महिलांचा सर्वे केला, ती संख्या भरली 1,20,000. फक्त गाव पातळीवर, म्हणजे त्यात नगरपालिका नाही, नगरपंचायत नाही, शहर नाहीच, तालुका पण नाही, तालुक्याचं गाव पण नाही, फक्त खेडं, ग्रामपंचायत जिथे आहे तिथं. पुणे जिल्हा परिषदेने असंच फक्त ग्रामपंचायत मध्ये सर्वे केला, 1,10,000 महिला निघाल्या. परभणी सारखा छोटा जिल्हा, त्या जिल्ह्याने तो सर्वे केला तर साधारणपणे 35,000 पेक्षा जास्त महिला तिथं निघाल्या. आणि आज नाशिक जिल्हा सर्वे करून राहिलाय, लातूर जिल्हा सर्वे करतोय, नागपूर जिल्हा, भंडारा जिल्हा, ही सगळे जिल्हे याचा जो सर्वे करतायत तर ती संख्या सुद्धा लाखाला टच होईल असा माझा अंदाज आहे. एकल महिला म्हणजे विधवा महिला, परित्यक्ता महिला, घटस्फोटित महिला आणि ज्या अनाथ महिला आहेत अशा महिलांना मी एकल महिला म्हणतो. यांचे प्रश्न मोठे गंभीर आहेत. याचं कारण असं की या महिलांचं एक तर शिक्षण कमी असतं, म्हणजे बऱ्याचदा ग्रामीण भागातल्या महिलांचे बालविवाह झालेले असतात. मग 15 वर्षाच्या मुलीचं लग्न झालं आणि समजा तिचा 25व्या वर्षी नवरा वारला तरी 16-17 वर्षी तिला मूल झालेलं असतं आणि 25व्या वर्षी तिच्या हाताला 2 6-7 वर्षाची मुलं असतात. मग 25 वर्षाची ती पोरगी, तिला जरी लग्न करावं असं वाटलं तरी मुलांमुळे तिचं लग्नही होत नाही, घरचे लोकही तिला आग्रह करत नाही. 15 वर्षी लग्न झालेल्या मुलीचं शिक्षण काय असतं? 7वी नाही तर 8वी. तिला ना कुठला रोजगार मिळतो, ना तिला शहरामध्ये, तिने शहरही पाहिलेलं नसतं, तालुक्याचं गावही पाहिलेलं नसतं, माहेरचं गाव आणि सासरचं गाव हेच तिचं विश्व असतं. त्यानंतर ती जी मुलगी असते बिचारी, तिला कुठल्या शासकीय योजना माहीत नसतात. सासरचे लोक तिच्या जो शेतीचा हिस्सा आहे, प्रॉपर्टी राईट, तो प्रॉपर्टी राईट तिला देत नाहीत. त्यामुळं माहेर सुद्धा, पूर्वी माहेर सपोर्ट करायचं पण आज सगळे भाऊ वेगळे राहतात.
आणि माहेरचे लोक सुद्धा फार सपोर्ट करत नाही. जातीतले नात्यातले लोक सुद्धा तिच्याकडे लक्ष देत नाहीत. ज्या खेड्यामध्ये ती राहते बऱ्याचदा तिच्याकडे वाईट नजरेने पाहिलं जातं किंवा तिच्याकडे संशयाने पाहिलं जातं. ती कुठे तालुक्याच्या गावाला गेली तरी कुणाबरोबर गेली, काय गेली, तिच्या चारित्र्यावर सातत्याने संशय घेतला जातो. आणि कुठलंही कौशल्य नसल्यामुळे धुणे भांडे करणं किंवा शेतात काम करणं इतकंच तिचं फक्त प्राक्तन राहतं. ती जर पोटगी घटस्फोटात कोर्टात गेली तर पोटगीचे निकाल 10-10 वर्ष लागत नाही. पोटगीचा निकाल जरी तिच्या बाजूने लागला तरी सुद्धा तो नवरा तिची पोटगी भरत नाही. अनेक जण सहानुभूती देऊन त्या बाईचा गैरफायदा घ्यायचा प्रयत्न करतात समाजामध्ये. आणि म्हणून त्या महिलांचा जो प्रश्न आहे तो पुढे आला पाहिजे. आणि म्हणून महाराष्ट्र सरकारला आम्ही तुमच्या माध्यमातून पण विनंती करतो की आपण या महिलांचं सर्वेक्षण करा. कुठलाही प्रश्न हा आकडेवारीनं समोर आल्याशिवाय त्या प्रश्नाच्या याला तोंड फुटत नाही. आणि म्हणून आज मी कोल्हापूरच्या मुक्कामी आज CEO यांना भेटलो, कलेक्टर यांना पण आम्ही निवेदन दिलेलं आहे. आणि त्यांना अशी विनंती केली की तुम्ही आता जो उल्लेख केला की अतिशय योग्य उल्लेख केला की ज्या शाहू महाराजांनी पुनर्विवाह आपल्या बहिणीचा लावला, म्हणजे शाहू महाराजांना त्या काळात ह्या प्रश्नाचं गांभीर्य जाणवलं होतं, तर त्या शाहू महाराजांच्या नगरीमधून या प्रश्नाला तोंड फुटलं पाहिजे. आणि हा सर्वे करून कोल्हापूर जिल्हा हा अनेक गोष्टींना, म्हणजे हेरवाड सारखं उदाहरण आहे आपल्याकडे की हेरवाडनं विधवा प्रथेविरुद्धचा ठराव करून संपूर्ण महाराष्ट्राला आदर्श घालून दिला. तर कोल्हापूर जिल्हा परिषद आणि कोल्हापूर कलेक्टर यांनी जर पुढाकार घेतला, पालकमंत्र्यांनी पुढाकार घेतला तर एक आदर्श मॉडेल या एकल महिलांच्या सक्षमीकरणाचं कोल्हापूर जिल्ह्यातून होऊ शकतं. आणि राज्य शासनाने सुद्धा याच्यावर एक संपूर्ण राज्याचा सर्वे करून धोरणात्मक काहीतरी करायला पाहिजे असं मला वाटतं. कारण या महिलांच्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न खूप गंभीर असतो. कारण त्या महिला मुलींना असं शिकवत नाही. मुलगी मोठी झाली त्यांना भीती वाटते आपल्या मुलीकडे कोणी काही नजरेने पाहिल का, मग त्या लवकर लग्न करून टाकतात. 12वीच्या पुढचं उच्च शिक्षण घ्यायची ऐपत त्यांची नसते. मग त्यामुळे त्या बायका त्या पोरांना नीट शिक्षणाच्या बद्दल काही सुविधा देऊ शकत नाही. आणि पुनर्विवाहाचा प्रश्न फार मोठा आहे. म्हणजे तुम्ही आता जो शाहू महाराजांचा उल्लेख केला, आज पुरुष या बायकांशी लग्नच करत नाही. त्याचं कारण काय, ते त्यांना मुलं आहेत. मग ते म्हणतात की तुझा मुलगा माहेरी ठेवू नये आणि मग आपण मी तुझ्याशी लग्न करेन. आता त्या बाईचा जीव पोरांमध्ये तुटतो ना. मग पुरुषांनी ही मानसिकता बनवली पाहिजे ना. एकीकडे आज शेतकरी मुलांचे लग्न होत नाहीत, मुलांना मुली मिळत नाही. तर मला असं वाटतं की अशा अविवाहित लोकांनी पुढे आलं पाहिजे आणि या महिलांचा स्वीकार केला पाहिजे, त्यांच्या मुलांचा स्वीकार केला पाहिजे आणि एक आदर्श घालून दिला पाहिजे. आणि माझं असं म्हणणं आहे की पुनर्विवाह प्रत्येक एकल महिलेने केला पाहिजे. याचं कारण असं की नंतरचं आयुष्य किती भकास आहे. म्हणजे आज स्त्रीचं सरासरी आयुर्मान 80-85 वर्षाचं आहे. कुठेतरी 25व्या वर्षी तुमचा नवरा मरतो आणि 60-60 वर्ष त्या नवऱ्याशिवाय तुम्हाला काढायचे आहेत. आज शारीरिक गरज आहे स्त्रीला, भावनिक गरज आहे, मानसिक गरज आहे, आर्थिक गरज आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की सहजीवन ही एक आनंदाची गोष्ट आहे. आणि त्यामुळं त्यासाठी नात्यातल्या लोकांनी अशा स्त्रीला प्रोत्साहन दिलं पाहिजे. त्यांनी तिची जबाबदारी घेतली पाहिजे की तू विवाह कर, आम्ही तुझ्या पाठीशी आहोत. आणि अशा एकल महिलांचे पुनर्विवाह जर महाराष्ट्रात होऊ शकले तर खऱ्या अर्थाने शाहू महाराजांची जी त्या काळातली दृष्टी होती ती पुढे येऊ शकेल. आणि हेरवाड गावाने जो आदर्श घालून दिला किंवा विधवा महिलांच्या प्रश्नावर त्यांनी विधवा प्रथेला विरोध केला, तर तसं विधवांना समाजामध्ये प्रतिष्ठा देणं. आम्ही गणपतीची आरती सुद्धा एकल महिलेच्या हस्ते करतो, झेंडावंदनाचे कार्यक्रम आपण एकल महिलांच्या हस्ते करतो. तर आम्ही सौ एकल महिला समिती अशी एक समिती महाराष्ट्रात स्थापन केली आणि महाराष्ट्राच्या 70 तालुक्यांमध्ये आज आम्ही काम करतो. मला आनंद वाटतो की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा आम्ही हे काम मोठ्या प्रमाणावर करतो आहोत. सांगलीमध्ये करतोय, साताऱ्यात करतोय, पुण्यामध्ये करतोय, इकडे रत्नागिरीमध्ये करतोय. तर महाराष्ट्रातल्या 70 जिल्ह्यांमध्ये आम्ही सौ एकल महिला समिती या नावानं किमान 10,000 महिलांना जोडून त्यांच्या पुनर्वसनाचे प्रयत्न करतोय. पण ते प्रतिकात्मक आहे. शासनानं लाडक्या बहिणींचा आधार घेऊन हे शासन जर सत्तेवर आला असेल तर या लाडक्या बहिणींच्यासाठी शासनाने काहीतरी करायला पाहिजे असं मला प्रामाणिकपणे वाटतं. अगदी मी शेवटच्या प्रश्नाकडे येतो सर. आपलं नाव हिरंब, रंब म्हणजे दुर्बलांचा रक्षक हे आपल्या नावातच आहेत. आणि अनेक वंचितांच्या अन्यायग्रस्त लोकांसाठी तुम्ही अख्खं आयुष्य वाहून घेतलेलं आहे. महाराष्ट्र अख्खा आपल्याला ऐकतोय, महाराष्ट्र बघतोय तुम्हाला सकलमच्या माध्यमातून. ह्या ज्या महिला आहेत, या ज्यांच्यावरती अन्याय होतोय, अत्याचार होतोय, किंवा ज्या विधवा माता भगिनी आहेत सगळ्या, काय सांगाल आपण यांच्यासाठी आयुष्याच्या? मला असं वाटतं की त्या महिलांनी हेही दिवस निघून जातील अशा भावनेनं त्या दुःखाकडे बघितलं पाहिजे. म्हणजे ते एकटेपणाचं दुःख भयानक आहे. म्हणजे ज्या महिला माझ्या संपर्कात येतात ते बऱ्याचशा डिप्रेशनमध्ये आहेत किंवा वेगवेगळ्या प्रकारचे त्यांना मानसिक आजार झालेले आहेत. इतका गंभीर ते आहे. आणि परिस्थितीच्या घावापेक्षा जवळच्या माणसांनी दिलेलं दुःख त्यांना जास्त वेदनादायक आहे. म्हणजे सासरची माणसं अगदी 13व्या दिवशी घराबाहेर काढलेल्या महिला मला माहिती आहेत की बाबा आता आमचा मुलगा गेला, तुझा काही संबंध नाही, तुझ्यामुळे आमचा मुलगा गेला, असं बोलणारे लोक आहेत. आणि माहेरचे लोकही त्यांना आधार देत नाहीत.
समाजामध्ये वकवकलेल्या नजरा त्यांची पाठ सोडत नाहीत. आणि म्हणून मला असं वाटतं की अशा महिलांनी आपलं अपूर्ण शिक्षण पूर्ण केलं पाहिजे, वेगवेगळी कौशल्य आत्मसात केली पाहिजेत आणि उभं राहिलं पाहिजे. या महाराष्ट्रामध्ये अहिल्याबाई होळकर यांची 30 जन्मशताब्दी आहे, त्या स्वतः एकल महिला होत्या ना. जिजामाता ह्या पण एकल महिला होत्या ना. आणि म्हणून अशा अनेक एकल महिलांनी समाजामध्ये असे आदर्श घालून दिलेले, पंडिता रमाबाई असतील. तर या सगळ्या यांनी, आणि महाराष्ट्रात ही जी मोठी परंपरा आहे, आणि म्हणून आमच्यासारखे लोक तुमच्या पाठीशी आहेत. आणि म्हणून अशा महिलांनी डिप्रेशनमध्ये न जाता किंवा जगण्याची लढाई अर्धवट न सोडता आपल्या मुलांना मोठं करायचा प्रयत्न केला पाहिजे. नव्यानं सहजीवनाची सुरुवात केली पाहिजे. लोक काय म्हणतील याचा विचार करता कामा नये. बऱ्याचदा त्या बायका लोक काय म्हणतील याचा विचार करतात. तर त्यांनी नव्यानं आयुष्याची सुरुवात करावी, पुनर्विवाह करावेत आणि आपल्या मुलांना चांगल्या पद्धतीने वाढवून स्वतः स्वाभिमानानं उभं राहून समाजामध्ये मी कमजोर नाही तर मी खऱ्या अर्थानं सबला आहे, किंबहुना खऱ्या अर्थाने अर्धांगिनी नाही तर पूर्णांगिनी आहे, असा एक आत्मविश्वास त्यांनी दिला पाहिजे असं मला वाटतं. अगदी खरं तर हिरंब सरांनी ज्या काही गोष्टी आपल्या समोर मांडल्या तो आपल्या समाजाचा आरसा आहे. समाजाच्या अवतीभोवती फिरत असताना आपल्या अगदी शैक्षणिक जीवनापासून, आपल्या व्यावसायिकतेपासून अगदी मृत्यूपर्यंतच्या प्रवासापर्यंत आपल्या अवतीभोवती जो काही समाज वावरत असतो त्या समाजात अनेक प्रश्न असतात. मात्र असे प्रश्न ज्यावेळी आपल्या नजरेस पडतात त्यावेळी अशी काही माणसं समाजासाठी पुढे येतात आणि ती माणसं आपलं आयुष्य समर्पित करत असतात. मग ते एकल महिला असतील, बालविवाह असतील किंवा वंचित घटक असतील, विस्थापितांचं शिक्षण असेल, असे अनेक प्रश्न घेऊन ते लढतात. स्वतःची भूमिका बजावत असताना, शिक्षक म्हणून काम करत असताना सुद्धा पानटपरी हलवायसाठी ज्या माणसावरती एक जीवघेणा हल्ला होतो, रक्त सांडलं जातं. खरं तर रक्त सांडल्यानंतर चळवळ अजून मोठी होते, ती सक्षम होते. ती चळवळ सुद्धा आज हिरंब कुलकर्णी या नावानं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवली. आज लाखो भगिनींच्या आयुष्यामध्ये एक रक्षक म्हणून कुलकर्णी सर उभे आहेत, ते लढत आहेत. आणि आम्हाला असं वाटतं की आपण सुद्धा या लढ्यामध्ये त्यांच्या पाठीशी, त्यांच्यासोबत उभं राहिलं पाहिजे. महाराष्ट्रातल्या त्या एकल महिलांना सकलमच्या माध्यमातून एक आव्हान करतो की आम्ही सर्वच आपल्या सोबत आहोत, लढत राहू, प्रश्न मांडत राहू. सर, आपण सकलममध्ये आलात, आपला वेळ दिलात आणि संपूर्ण महाराष्ट्राला एकल महिलांचा असेल, विस्थापितांच्या शिक्षणाचा असेल, या अनेक प्रश्नांवरती आपण या ठिकाणी चर्चा केलीत, त्याबद्दल मार्गदर्शन केलं, त्याबद्दल आपल्या सकलमच्या वतीनं मनपूर्वक आभार. धन्यवाद. धन्यवाद. आपल्या अनेक समस्या असतीलच. महिला एकल मी माता भगिनींना आवाहन करतो की हिरंब सरांचा नंबर आपल्या स्क्रीनवरती दिलाच जाईल. आपण त्यांच्याशी संपर्क करावा आपल्या कोणत्याही समस्येच्या संदर्भात. धन्यवाद.